बरेच दिवस झालं YouTubeवरती असो किंवा Instagramला एखादा व्हिडिओ मी शेअर केला की त्याच्या खाली एखादी दुसरी कमेंट तरी असायचीच. ती म्हणजे नॉनव्हेजची एखादी रेसिपी शेअर करा. म्हणूनच आज तुमच्यासोबत एक खास चिकनची रेसिपी शेअर करतीये, जी बनवायला जास्त वेळ लागत नाही. विशेष म्हणजे तामझाम तर अजिबात नाही. अगदी नवीन बनवणारे असतील ना, ते सुद्धा सहज बनवू शकतील, इतकी परफेक्ट बनून तयार होते. आणि विशेष म्हणजे ही चिकनची रेसिपी बनवताना तुम्हाला जास्त वेळ गॅस समोर उभं राहायची सुद्धा गरज नाही. चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया. पण त्याआधी रेसिपी व्हिडिओ जर थोडासा जरी आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. एक लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या चिकन सोबत बनवलेल्या फुलक्यांची रेसिपी हवी असेल तर ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. मी नक्की शेअर करेन. सर्वात आधी गॅसवर मी इथे एक पॉट गरम करायला ठेवला आहे. याची लिंक सुद्धा हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिली आहे. तिथून तुम्ही हे घेऊ शकता. त्यामध्ये 4 ते 5 मोठे चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की 2 मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतले आहेत ते घालायचे आणि आता मध्यम आचेवर कांदा छान लालसर होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे. आपण बिर्याणी बनवताना बरिस्त्यासाठी जसा कांदा तळून घेतो ना, अगदी त्याच पद्धतीने. तर इथे पहा, कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत मी तळून घेतला आहे. असा रंग आला की कांदा लगेच काढून घ्यायचा, कारण कांदा तेलामधून काढला तरी त्याची कुकिंग प्रोसेस चालूच राहते आणि त्यामुळे कांद्याचा रंग आणखी डार्क होऊ शकतो. त्यामुळे असा हलकासा सोनेरी रंग आला की कांदा लगेच काढून घ्यायचा. कांदा एका डिशमध्ये काढून घेतला. आता कांदा थंड होतोय तोपर्यंत पुढची तयारी. इथे मी अर्धा किलो चिकन 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून चाळणीमध्ये निथळत ठेवलं होतं. आता या चिकनमध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धणे पावडर, 1 मोठा चमचा कांदा लसूण मसाला आणि 2 चमचे दही घालायचं. त्यासोबतच इथे आता यामध्ये जो आपण कांदा तळून घेतला होता ना, तो सर्व कांदा घालायचा. आता यामध्येच घालण्यासाठी आपल्याला एक वाटण तयार करायचंय. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी 10 ते 12 काजू, एक चिरलेला कांदा, एक चिरलेला टोमॅटो, थोडंसं आलं आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. आता हे सर्व साहित्य आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचंय आणि थेंबभरही पाणी न वापरता हे सर्व साहित्य मिक्सरला फिरवून छान असं वाटण तयार करून घ्यायचं. तर इथे पहा, थेंबभरही पाण्याचा वापर न करता सर्व साहित्य मिक्सरला मी छान असं वाटून घेतलं आहे. आता हे जे तयार केलेलं वाटण आहे ना, ते सुद्धा आपल्याला या चिकनच्या मिश्रणामध्ये मिक्स करायचंय. तर या ठिकाणी आपल्याला कोणतंही वाटण भाजून घेत बसायची अजिबात गरज नाहीये. पुढची प्रोसेस तुम्हाला समजूनच जाईल. म्हणून मी सुरुवातीलाच तुम्हाला म्हटलं होतं, की तुम्हाला जास्त वेळ गॅससमोर उभं राहायची सुद्धा गरज नाहीये. का ते तुम्हाला पुढे समजेलच. आता काय करायचं, हे सर्व साहित्य आपल्याला चिकनला एकसारखं लावून घ्यायचंय. आता जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथेच याच स्टेपला मीठ सुद्धा घालू शकता. मी नंतर वापरणार आहे. तर इथे पहा, सर्व साहित्य मी चिकनला छान एकसारखं लावून घेतलं आहे. थोडक्यात काय तर हे चिकन मी छान असं मॅरिनेट करून घेतलंय. आता काय करायचं, यावर झाकण ठेवायचं आणि एक अर्धा तास हे चिकन असंच बाजूला ठेवायचं. फक्त फ्रिजमध्ये ठेवायचं नाही, बाहेरच ठेवायचं. तर इथे पहा, चिकन मॅरिनेट करून एक अर्धा तास झाला आहे. चिकन सुद्धा अगदी छान मॅरिनेट झालं आहे. त्यानंतर इथे पॉटमध्ये थोडंसं तेल शिल्लक होतं, ज्यामध्ये आपण कांदा तळून घेतला होता. यामध्येच आणखी 2 चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे घालायचे. जिरे छान तडतडले की आता यामध्ये जे चिकन आपण मॅरिनेट करून घेतलं होतं, ते मॅरिनेट केलेलं सर्व चिकन घालायचं आणि गॅसचा फ्लेम मीडियम टू लो ठेवायचा आहे सुरुवातीला. मोठ्या आचेवरती गॅस ठेवायचा नाही. तर इथे पहा, सर्व चिकन मी या पॉटमध्ये काढून घेतलं आहे. आता हे चिकन आपल्याला छान एकसारखं परतून घ्यायचंय. आपण यामध्ये दही घातलंय आणि दह्यामुळे किंवा चिकनला स्वतःचं असं पाणी सुटतं, त्यामध्ये हे चिकन छान वाफलतं आणि मीठही आपण पुढे यामध्ये घालणारच आहोत. चिकन एकदा छान असं परतून घेतलं की आता यावर अर्धवट झाकण ठेवायचं. 2 ते 3 मिनिटं चिकन छान असं वाफवून घ्यायचं. गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा. तर इथे पहा, मंद आचेवर एक 2 ते 3 मिनिटं चिकन छान असं मी वाफवून घेतलंय. तुम्ही पाहू शकता चिकनला स्वतःच असं आणि दह्यामुळे छान पाणी सुद्धा सुटायला लागले. पुन्हा एकदा चिकन छान एकसारखं मिक्स करायचं. पुन्हा जसं सुरुवातीला केलं होतं त्याच पद्धतीने, फक्त यावेळी पूर्ण झाकण ठेवायचं. पुन्हा 2 ते 3 मिनिटं चिकन वाफवून घ्यायचं. तर इथे पहा, सुरुवातीला 2 ते 3 मिनिटं, पुन्हा 2 ते 3 मिनिटं, असं 6 मिनिटं हे चिकन मी छान असं वाफवून घेतलं आहे आणि यासोबतच तुम्ही याचा रंग पाहू शकता किती सुंदर आलाय. आता या स्टेपला यामध्ये चवीनुसार किंवा 1 छोटा चमचा मीठ घालायचं. पुन्हा एकदा यामध्ये 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा. यावेळी गरम मसाल्याच्या ऐवजी तुम्ही चिकन मसाला वापरला तरी सुद्धा चालेल.
आता पुन्हा हे सर्व साहित्य आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे आपण यामध्ये मीठ आणि जे काही मसाले घातले आहेत ते सुद्धा या चिकनमध्ये एकसारखे मिक्स होतील. तर इथे पहा, सर्व साहित्य घातल्यानंतर पुन्हा एकदा हे चिकनमध्ये मी एकसारखं मिक्स करून घेतले. आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा, पॉटवर झाकण ठेवायचं आणि 5 ते 6 मिनिटं मंद आचेवर हे चिकन वाफवून घ्यायचं. तर इथे पहा 5 ते 6 मिनिटं मंद आचेवर मी चिकन छान असं वाफवून घेतले. तुम्ही बाजूने याला पाहू शकता छान असं पाणी सुटले. त्यासोबतच इथे तयार झालेल्या ग्रेव्हीचा तुम्ही रंग सुद्धा पाहू शकता किती सुंदर आलाय. आता हे चिकन पुन्हा एकदा आपल्याला खालून एकसारखं हलवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचंय म्हणजे हे खाली लागून करपणार नाही. तर इथे पहा चिकन मी खालून एकदा एकसारखं छान असं मिक्स करून घेतलंय. आता यामध्ये पाणी घालायचं. तुम्हाला जेवढी ग्रेव्ही बनवायची आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. मी 1-1.5 ग्लास इतका पाण्याचा वापर केलाय. ज्या भांड्यामध्ये मी चिकन मॅरिनेट केलं होतं त्या भांड्यामध्येच मी पाणी मिक्स करून यामध्ये घातले म्हणजे भांड्याला लागणारा मसाला वाया जाणार नाही. पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा चिकन आणि मसाला पाण्यासोबत एकसारखा मिक्स करायचा. त्यानंतर पॉटवर अर्धवट झाकण ठेवायचं आणि आता मंद आचेवर हे चिकन आपल्याला छान असं शिजवून घ्यायचंय. तर इथे पहा एक 10 ते 15 मिनिटं मंद आचेवर चिकन मी छान असं शिजवून घेतले. तुम्ही तर्रीला रंग पाहू शकता किती सुंदर आलाय. आता यामध्ये 2 मोठे चमचे कसुरी मेथी घालायची. कसुरी मेथी घातल्यानंतर पुन्हा एकदा हे आपल्याला एकसारखं मिक्स करायचंय म्हणजे कसुरी मेथी सुद्धा या ग्रेव्हीमध्ये मिक्स होईल. ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी तर तुम्ही या ठिकाणी पाहूच शकता. त्यानंतर आता काय करायचं, पुन्हा याच्यावरती अर्धवट झाकण ठेवायचं आणि फक्त 2 ते 3 मिनिटं ही ग्रेव्ही पुन्हा एकदा शिजवून घ्यायची. तर इथे पहा 2 ते 3 मिनिटं ही चिकन ग्रेव्ही मी पुन्हा एकदा छान अशी शिजवून घेतलीये. ग्रेव्हीचा रंग तुम्ही पाहू शकता, त्यावर आलेली तर्री पाहू शकता आणि याचा सुगंध म्हणाल ना तर अगदी घरभर पसरलाय. आणि पाहिलं ना हे बनवायला सुद्धा किती सोप्पं आहे. अगदी नवीन शिकणारे असतील, पहिल्यांदा बनवणारे असतील ना ते सुद्धा परफेक्ट बनवतील. आणि गॅसच्या समोर जास्त वेळ उभं राहायची तर अजिबातच गरज नाही. आणि आता झटपट बनून तयार झालेली ही चिकन करी मस्त गरमागरम भाकरी, चपाती, रोटी, नान किंवा अशा फुलक्यांसोबत सर्व्ह करू शकता. भातासोबत सुद्धा अप्रतिम लागते. एकदा बनवून नक्की पहा. आणि त्यासोबतच तुम्हाला मी इथे चिकन सुद्धा दाखवते. अगदी छान मऊसूत शिजला आहे. इतक्या कमी वेळामध्ये इतकी भारी चिकन करी बनवून तयार होणार नाही, असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर ही चिकन करी तुम्ही एकदा ट्राय करायलाच पाहिजे. आणि जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल, तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.